माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अमृतमयी ज्ञानेश्वरी भाग 7. स्वसुखानुभवी. भगवद्गीता सुखदुःख, लाभालाभ, पाप पुण्य, पूर्णापूर्ण या सर्व द्वंद्वातून साधकाला मुक्त करते. पूर्णापूर्ण कर्माविषयी समतोलपणा का ठेवावा याबद्दल श्री ज्ञानेश्वरांनी केलेल्या विवेचनाने आपल्या मनाचे पूर्ण समाधान होते. ते म्हणतात, देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे. जे जे कर्म हातून घडते ते त्याच क्षणी पूर्ण ब्रह्माला अर्पण केले की सहज परिपूर्णच होते. समत्वम योग उच्चते या गीता तत्वाच्या गाभ्यात हात घालून श्री ज्ञानेश्वर महाराज आपणास त्यातील सारभूत नवनीत काढून देतात. योगी निर्द्वंद्वापर्यंत कसा पोहोचतो याबद्दल श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की त्याच्या मन व बुद्धीचे ऐक्य झालेले असते. मनाचा संकल्प व बुद्धीचा निश्चय यात त्याचा विरोध नसतो. वास्तविक सारासार विवेक बुद्धी प्रत्येकात असते, पण तिचा निर्णय स्वीकारावायचा की मनाच्या आहारी जायचे हे ज्याचे त्यांनी ठरवले पाहिजे. माऊली म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. अर्जुना, यश अपयश, सुखदुःख, पूर्णापूर्ण इत्यादी सर्व द्वंद्वात चित्ताची समता राखणे हेच योगाचे मर्म आहे. हे तू समजून घे. या योगात मन आणि बुद्धीचे ऐक्य असते. विवेक बुद्धीला मनाने साथ दिली पाहिजे, तरच हातून सत्कार्य घडते. असे सत्कार्य करूनही त्याची फलेच्छा न ठेवल्याने ज्ञानीजन कर्मबंधनातून सुटतात. भगवान अर्जुनाला म्हणतात, तूही जेव्हा अशा रीतीने निष्काम कर्म आचरशील तेव्हा तुला खरे वैराग्य प्राप्त होईल. तेथ आणिक काही जाणावे, का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुशेल. अर्जुना, हे ज्ञानमय वैराग्य प्राप्त झाल्याने अजून काही समजून घ्यावे किंवा पूर्वी जे ज्ञान मिळवले ते पुनश्च आठवावे याची गरजही राहणार नाही. ज्ञान आणि ज्ञान मिळविणारा यांच्यातील द्वैत संपल्यावर ज्ञानग्रहणाची प्रक्रिया संपुष्टात येते. मनबुद्धी स्थिर होऊन समाधीचे सुख मिळेल असे भगवंत वचन ऐकल्यावर अर्जुन त्यात इतका रमला की आपण रणांगणावर आहोत आणि आपला युद्ध न करण्याचा निश्चय आहे याचा काही काळ विसर पडून स्थितप्रज्ञाचे लक्षण समजून घेण्याची जिज्ञासा त्याच्या ठायी उत्पन्न झाली. त्याप्रमाणे त्यांनी विनंती करताच, तव परब्रह्म अवतरणू, जो षड्गुणाधिकरणू, तो काय तेथ नारायणू, बोलतू असे. श्री ज्ञानेश्वर माऊली मोठ्या भक्तिभावाने वर्णन करतात की तेव्हा परब्रह्माचा अवतार असलेला यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षड्गुणांचा आश्रयस्थान असलेला नारायण आता काय बोलेल ते ऐका. सुखदुःख काहीही प्राप्त झाले तरी जो कामनाशून्य असल्याने स्वस्वरूपी संतुष्ट असतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. जशी स्थिरबुद्धी पुरुषाची व्याख्या सांगताना विषय लालसेने सामान्य जीवाची कशी फसगत होते याचे विवरण भगवान करतात. पुण्य संचयासाठी सामान्य माणूस विषयाचा त्याग करून उपवासी राहतो व नुसत्या शरीराने विषयांचा त्याग केला व मन मात्र त्याच्या आसक्तीत अडकून राहिले तर कसे चालेल. पण ज्यावेळी मनाची विषय गोडी जाते त्यावेळी शरीराने विषय स्वीकारले वा ना स्वीकारले तरी फरक पडत नाही. या सूक्ष्म गीता तत्वाचा विस्तार करताना श्री ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा विलास दृष्टीपथात येतो. त्यांनी पंच ज्ञानेंद्रियांमध्ये रसनेला सर्वात बलिष्ठ मानले आहे. ते म्हणतात, येरा इंद्रिया विषय तुटे, तैसा नियमो नये रस हटे, जे जीवन हे न घटे येणे विन. इतर इंद्रियांचे विषय तुटू शकतात
त्यांच्यापासून परावृत्त होता येते. पण हा इंद्रिय निग्रहाचा नियम जिभेच्या बाबतीत सर्वात कठीण आहे. कारण जिभेने घेतलेल्या अन्न रसाविना आपल्याला जगताच येत नाही. रसनेने स्वीकारल्या जाणाऱ्या अन्नावर जीवन अवलंबून असल्याने या सर्वात बलवत्तर अशा इंद्रियावर म्हणजेच जिभेवर ज्यावेळी नियंत्रण येते, त्यावेळी इंद्रियातीत होऊन परमात्म्याच्या अनुभवास्तव मन मोकळे होते. नाहीतर विषयाचे ध्यान करता करता काम निर्माण होतो. कामातून क्रोध, क्रोधातून संमोह, संमोहातून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशामुळे बुद्धिनाश, अर्थात त्याहून सर्वनाश होतो. या गीता व्याख्यानावर श्री ज्ञानेश्वरांचे वर्णन आहे. म्हणून आईके अर्जुना, जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरा शके. तैसे विषयांचे ध्यान जरी विपाव वाहे मन, तरी येसणे हे पतन गिवसीत पावे. म्हणून अर्जुना ऐक, ज्याप्रमाणे लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली तर ती त्रिभुवनाला जाळण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून जरी झाले तरी एवढे मोठे पतन आपल्याला जणू शोधितच येते. आनंद विषयात नसून आपण स्वतःच आनंदरूप आहोत याची जाणीव झालेला स्थितप्रज्ञ सदा प्रसन्न असतो. त्याची इंद्रिये सुकाणू नसलेल्या नावेसारखी भरकटत नाहीत. ज्या भौतिक भोगांविषयी इतर जागरूक असतात, त्याविषयी तो मात्र अलिप्त असतो. आत्मानुभवासाठी मात्र तो दक्ष असतो. इंद्रियांनी विषय स्वीकारले न स्वीकारले तरी त्याच्या आत्मशांतीमध्ये फरक पडत नाही. असे जे गीतेत योग्याच्या ब्राह्मी स्थितीचे वर्णन आहे, त्याचे विवेचन अनेक सुंदर दृष्टांत देऊन श्री ज्ञानेश्वरांनी केलेले आहे. ते म्हणतात, सूर्याच्या घरी दिवा लावला नाही तर सूर्य अंधारात बुडतो का? तत्वत रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या न झाल्या तरी योग्याचे महासुख कायम राहते. जो अमृतासी ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो आत्मानंदाच्या माधुर्यात सदा निमग्न असतो, त्याला स्वर्गातले अमृत कमी प्रतीचेच वाटणार. म्हणून श्री ज्ञानेश्वर म्हणतात, जो अमृताला ठीक म्हणजे नावे ठेवतो, तो कांजीचे सेवन कसे करेल? त्याप्रमाणे स्वसुखाचा अनुभव घेणारा रिद्धीचा म्हणजे ऐहिक भोगाचा, ऐश्वर्याचा भोग कधीही घेत नाही. असा स्वसुखानुभवी साऱ्या विश्वामध्ये विश्वरूप होऊनच वावरतो. अशा रीतीने परमार्थ मार्गाची गुरुकिल्ली श्री ज्ञानेश्वर महाराज अगदी सहजतेने आपल्या हाती देतात. श्री कृष्णार्पणमस्तु.